अशोक कोळेकर साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की विचारे साहेबांवर खूप गुन्हे दाखल झालेले आहेत. हा पहिला आरोप. मित्रांनो, त्यांच्यावर जे गुन्हे ते 9 गुन्हे मी पाहिलेले आहे सगळं. आणि 9च्या 9 गुन्हे कशासाठी एक माहिती तुम्हाला, तर त्यांनी लोकांसाठी रस्त्यावर आले, लोकांसाठी प्रशासनाशी भांडले, लोक जमवून प्रशासनाशी लोकांच्या फायद्यासाठी भांडले, म्हणून त्यांच्यावर गुन्हे. हे म्हणतात आमच्यावर गुन्हा एकही नाही. अरे होईल कसा गुन्हा? तुम्ही गाडीतनं खाली उतरला लोकांसाठी तर गुन्हा होईल ना. तुम्ही गाडीतून उतरायचंच नाही ना खाली. गाडीतून तेव्हाच खाली उतरायचं. काही मिळणार असेल तर, हे मिळणार असेल तर गाडीतून उतरायचं. तुम्ही गाडीतच बसून राहाल, एसीतच बसून राहाल, नोटात मोजत राहाल, तर तुमच्यावर गुन्हा होईल कसा? तो राजन विचारे 100 वेळा मी त्यांना सांगितलं, काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आमच्या उमेदवारावर लोकांच्यासाठी जर आणखी 100 गुन्हे झाले तरी त्याची आम्हाला लाज नाहीये. महान नेते म्हणजे या ठिकाणची जी इंडस्ट्रियल इस्टेट होती, त्या इंडस्ट्रियल इस्टेट मधल्या मालकांशी संगनमत करून कामगारांना देशोधडीला लावणारे एक कोळेकर आहे. मला अभिमान वाटला. ते म्हणले नाहटा साहेबांची शहापूरला 250 एकर जमीन आहे. मी मोरेंना म्हणलं, मोरे माझ्याशी नीट बोला, मी फार श्रीमंत मनुष्य आहे, 250 एकर जमीन आहे. मोरे साहेब म्हणले मलाही 50 एकर द्या ना त्यातली. तर मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये काल मित्रांनो सांगितलं, मी छाती टोकपणे परत सांगतो, पत्रकार बंधू इथं बसलेले, त्या शहापूरचं मी तोंड आयुष्यामध्ये बघितलेलं नाही. शहापूर उजव्या हाताला का डाव्या हाताला मला माहित नाही. मी अजून तोंडाने बोलतोय. मी जर पेन उचलला तर चांगल्या चांगल्यांची पदं जातील, खुर्चीवर बसणं अवघड होईल. माझी आपल्याला एकच विनंती आहे, हा भ्रष्टाचाराचा राक्षस गाडायचा असेल तर 24 तारखेला राजन विचारेला आपण निवडून द्या आणि धनुष्यबाणावर शिक्का मारा. तुम्ही मोकळ्या हवेमध्ये श्वास घ्याल मित्रांनो.